नवनिर्वाचित अध्यक्षा राजश्रीताई शिरवडकर यांचं मनापासून अभिनंदन केलं आहे. दुपारी आज स्थायी समितीची निवडणूक होईल, तीही निर्विरोध होणार आहे. त्यामुळे त्याचेही अध्यक्ष प्रभाकर शिंदेजी यांना मनापासून शुभेच्छा देतो. महायुतीच्या चारही उमेदवारांनी जे फॉर्म भरलेले आहेत ते सुधार समिती आणि बेस्ट कमिटी यामध्येही बिनविरोध निवडणूक झालेली आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. राजश्रीताईंनी कामाला सुरुवात देखील केली आहे. दुपारी आमची बैठकसुद्धा होणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये शिक्षण समितीचे काही विषय जे त्या हाताळणार आहेत या संदर्भातली आमची एक भूमिका ठरलेली आहे. काही विषय आम्ही ठरवलेले आहेत आणि मला असं वाटतं आजपासूनच त्या कामाला सुरुवात देखील करतील. सर, तुम्ही भाजपचे गटनेते आणि सभागृह नेते आहात. राज्य पातळीवरून बातमी आली काल की मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा देखील आहे. त्यानंतर दुसरी बातमी पुन्हा आली की 5 वर्ष भाजपचाच महापौर बसणार आहे. नेमकं काय गणित आहे? मला असं वाटतं, मी बातमी देणाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि शिवसेनेचे नेते, मुख्य नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी बसून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, मुंबईचे अध्यक्ष असतील, शिवसेनेचे सर्व नेते यांनी बसून एक फॉर्म्युला ठरवलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आमचा महापौर बसला, त्यांचा उपमहापौर बसला आणि कामाला सुरुवात झाली. समित्यांचं देखील वाटप ज्या पद्धतीनं हवं होतं ते झालं आहे. आमचे 2 उमेदवारांनी फॉर्म भरला, त्यांच्याही 2 उमेदवारांनी फॉर्म भरला. कुठेही काही अडचण नाही आहे, कुठेही काही ज्याला आपण म्हणतो एकमेकांशी विसंवाद हा प्रकार देखील नाही आहे. पण या बातम्या कुठून येतात याचं आम्हाला देखील आश्चर्य आहे आणि माझ्या दृष्टीने ह्यातला काही विषय असेल तर ते प्रदेशाचे नेते ठरवतील. महापौरपद निवडणूक होण्याच्या अगोदर जी काही चर्चा असेल ती ठीक आहे. आता तिथे उमेदवारांनी अर्ज भरला, ते निवडून आले, त्यांनी कामाला सुरुवात केली, आम्ही बैठका घ्यायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता की कामाची कशी धडाक्यात सुरुवात झालेली. आणि त्यानंतर जर अशा कोणी बातम्या देत असेल तर मला असं वाटतं हा केवळ मनोरंजनाचा हेतू आहे, यापेक्षा अधिक काही नाही. म्हणजे 1.25 वर्षाचा कोणताही फॉर्म्युला नाही. नाही, म्हणजे महापौरपदे 2.5 वर्षासाठी ठरलेलं आहे. त्यांनी फॉर्म भरला, त्या कामाला लागल्या. हा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला, हा फॉर्म भरण्याच्या अगोदर चर्चा झाली असती तर एक वेळ आम्ही मान्य केलं असतं. पण त्यावेळेला अशी काही चर्चा नव्हती आणि आता सुद्धा काही चर्चा नाही. त्यामुळे या बातम्या कोण देत आहे याच्यावरची सुद्धा एकदा चौकशी समिती नेमावी लागेल. भविष्यात होईल असं काही? आताच घाई करू नका, पण फार काही अशा बातम्यांवर विश्वास पण ठेवू नका, एवढंच तुम्हाला सांगतो.